या खुर्चीपर्यंत पोहोचलो त्या शाळेचा मला आधी पहिला सार्थ अभिमान आहे। आणि मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची मुलं मला प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी जी उत्तर देणार आहे ती खरं म्हणजे उत्तर मी या शाळेचा विद्यार्थी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं पहिल्यांदा खरं म्हणजे मी या ठिकाणी अभिनंदन करतो की मी त्या शाळेमुळे मी या पदावर आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सक्षमपणे उत्तर द्यायला जो तयार झालेला आहे सरपंच म्हणून हरपूर बुजुर्ग जो घडलो तो प्रथमतः मी माझ्या शाळेला या कुटुंब शाळेला प्रथमतः प्राधान्य देतो आणि माझ्या त्यावेळच्या गुरुजनांना। त्यामुळे तुझा जो प्रश्न आहे माझी ओळख आहे, माझं नाव आनंद राजाराम ठाकूर आणि मी हरपूर बुजुर्ग कसालकरवाडीतला ग्रामस्थ आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये तिसऱ्या टर्मला इथे आहे कारण मागच्या 2012 ते 2017 सरपंच होतो, त्याच्या आधी सदस्य होतो आणि आता पुन्हा एकदा माझी लोकनियुक्त सरपंच म्हणून या गावची निवड झालेली आहे। माझं बालपण जे गेलं ते आता तुम्हाला काही गोष्टी सांगून पटणार नाही कारण तुम्ही जे बालपण अनुभवताय तुम्हाला पालकांकडून झटपट सगळं मिळतंय। बूट मागितले बूट मिळतात, कपडे मागितले कपडे मिळतात, मोबाईल मागितला तरी मिळतो। आमच्या वेळेला अशी परिस्थिती नव्हती कारण वडील जरी शिक्षक आमचे असले तरी आम्ही बालपण त्यावेळी फार मोठ्या कष्टातून आणि म्हणजे गरीब परिस्थिती सुद्धा काढलेला आहे कारण गावातील इतर मुलं होती। समजा मीच जर वेगळ्या तऱ्हेने शाळेत जर आलो तर त्या मुलांना थोडं वाईट होते म्हणून मी त्या मुलांच्या सोबत त्यांच्यासारखा राहून शाळेत येण्याचा प्रयत्न करत होतो कारण आपण त्यांच्यापेक्षा फार वेगळं मी मला समजत होतो कारण माझा मित्र बरोबर होता, यांचे सुद्धा भाऊ माझ्यासोबत होते। आम्ही एका संपूर्ण म्हणजे एकसारखीच आपण सगळे मित्र आहोत, एकसारखे वागत होतो। मी कोणतरी वेगळा आहे, मी एका शिक्षक, माझ्या वडील सुद्धा 11 वर्ष कुठे शाळेतलं अध्यापनाचं काम केलं। त्या शाळेमध्ये जवळजवळ तुम्ही 11 विद्यार्थी आहात त्यावेळी 350 पटसंख्या होती आणि 11 शिक्षक म्हणजे आत्ताच्या काळात जसं हायस्कूल चालतं तशा प्रकारे आमची कुठे शाळा चालायची। त्यावेळेचं बालपण, आता तुमचे खेळ वेगवेगळे आहेत, आता तुम्ही रमता वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही त्यावेळी मातीत रमत होतो, खेळांची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेचे खेळ वेगळे होते, विट्टू दांडू असेल वेगळे होते। आता तुम्ही जास्तीत जास्त मला सांगा मोबाईलवर खेळताना की मैदानात जास्त खेळता तुम्ही? कुठले गेम खेळता तुम्ही जास्त? कुठले जास्त गेम खेळता तुम्ही? हा, मोबाईल गेम खेळता ना, बरोबर आहे ना? मग तुम्ही मैदानी खेळ खेळता का? मग मला सांगा तुमच्या शारीरिक क्षमतेसाठी तुमच्या पुढे जाण्यासाठी मोबाईलचे गेम जास्त उपयोगी होतील की मैदानातले गेम जास्त उपयोगी पडतील? हा, मग तुम्ही आता काय आज गेल्यापासून आता इथून गेल्यापासून तुम्ही तुमच्या सुधारणा काय करणार? मैदानाचे खेळ खेळायचे। हा, आपल्याला पुढे जाण्यासाठी एखादी गोष्ट जी आहे ती निवडायची की मला या खेळातून पुढे जायचं आहे, या गोष्टीतून मला पुढे जायचं, ते तुमच्या भविष्यात तुम्हाला आयुष्यात त्याचा उपयोग होईल। हा, आणि आमचं बालपण गेलं ते फार वेगळ्या याच्यात गेलं। आम्ही सगळे त्यावेळी शिक्षक असेल सगळे विद्यार्थी असो, शिक्षकांना आमच्या काळात फार रिस्पेक्ट होता। कोणी कुठल्या शिक्षकाने आम्ही मारलं तरी आम्ही वडिलांना किंवा आईला जाऊन सांगत नव्हतो मला शिक्षकाने मारलं आणि पुन्हा त्यावेळेचे पालक आमचे शिक्षकांना उद्धटून विचारायचे माझ्या मुलाला का म्हणून, ते उलट म्हणायचे नाही आलं ना अजून 2 फटके द्या पण त्याला चांगलं वाढवा। आताची परिस्थिती तशी नाही। तुम्हाला जे शिक्षक समजा एखादी थप्पड मारतात ती तुमच्या भविष्यासाठी तुम्ही सुधारण्यासाठी मारतात। त्यावेळेस तुम्ही मुलांनी पहिला प्रथम मला जे आता समजा बाईने एखाद्या छोटंसं असं थप्पड दिली तर वाईट वाटून घ्यायचं नाही, माझ्या आईने की माझ्या वडिलांनी थप्पड मारली असं समजायचं। का मारली असेल? तुम्ही त्यांचे शत्रू आहात का? तुम्ही त्यांचे कोण हे आहेत का मारतात तुम्हाला सांगा? कुठेतरी तुमची चुकीची दुरुस्ती, तुम्ही भविष्यात चांगले विद्यार्थी घडावेत याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। त्यामुळे त्यांचाही सन्मान ठेवा आणि या गोष्टीचा सन्मान आम्ही आमच्या बालपणात ठेवला म्हणून आम्ही आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। चांगला प्रश्न तू उपस्थित केलाय कारण आता तुम्ही छोटी मुलं आहात पण मला सगळ्या गोष्टीमध्ये समाजकारण जास्त आवडतं आणि समाजकारणामध्ये माझ्यासारख्या एका गृहस्थाचा या गावामध्ये काहीतरी माझ्या जी मला थोडीफार जी काय सस्यक विविध बुद्धी आहे त्याचा वापर माझ्या गावाला होण्यासाठी समाजकारणातून मी या ग्रामपंचायतच्या राजकारणामध्ये किंवा याच्यामध्ये आले। खरं म्हणजे ग्रामपंचायतमध्ये राजकारण चालत नाही कारण कुठल्याही इलेक्टेड जो सरपंच असतो तो कुठल्याही पक्षाच्या ब्रँड खाली लढत नाही, तो सरपंच म्हणून किंवा गावचा एक नागरिक म्हणून लढत असतो। त्या कुठल्याही राजकारणाने त्याचा समज असतो आणि एकदा सरपंच पदावर बसल्यानंतर माझा स्वभाव आहे मी कुठल्याच व्यक्तीला तू कुठल्या पक्षाचा आहेस कुठला काय याचा प्रश्न त्याला विचारत नाही।
कारण मी हरकुळ बुद्रुकचा सरपंच आहे, त्यामुळे माझ्या समोर येणारी सगळी माणसं मला समान असतात. त्यामुळे मला जास्त समाजकारण आवडतं. राजकारणाशी माझा जरी असलो तरी मी चांगल्या गोष्टी, मला जे गोष्टी पटत नाही, ज्या चुकीच्या आहेत त्याच्यात मी सहभाग घेत नाही. माझे राजकारणाचे गुरु कारण 2006 पासून जे सतीश सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली मी कामाला सुरुवात केली. तसेच आमच्या गावचे आमचे विठ्ठल शंकर तायशेटे असतील, दिवाकर पारकर असतील, आणखी कोण आता वेगवेगळ्या पक्षात जरी असले तरी वर्धेकर सर असतील, ठाकूर डॉक्टर असतील आणि आमचे सहकारी नित्यानंद चिंदरकर किंवा जी बाकीची सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, या सर्वांना सोबत घेऊन हे माझे म्हणजे गुरुच आहेत. आणि मी समजा जरी या वयाचा असलो तरी तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा एखादी गोष्ट मी शिकून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्यात कुठले चांगले गुण आहेत ते सुद्धा मी आज यांना, या विद्यार्थ्याला बाबा असं आहे मी कायम विद्यार्थी दशेत वागलो म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि माझे राजकारणातील गुरु म्हणजे प्रथमतः मी सांगितलं तुम्हाला, म्हणजे सतीश सावंतांच्या मार्गदर्शनाखाली मी आजपर्यंत वाटचाल माझी केलेली आहे. कारण त्यांचे वडील सुद्धा शिक्षक होते आणि आम्ही शिक्षकी पेशातली मुलं आहोत सगळी, आणि ते संस्कार आहेत. आणि माझे आई वडील हे सुद्धा आमच्यासाठी गुरुस्थानी आहे, लक्षात घ्या. म्हणजे राजकारणातील गुरु आहेतच, खरं म्हणजे आमच्यावर जे संस्कार केले ते पहिले गुरु म्हणजे आमचे आई वडील. त्यांच्यामुळे माणूस म्हणून आम्ही आज जे चांगल्या प्रकारे जगतोय की त्यांच्या संस्कारापोटी आम्ही जगतोय. माझे आवडते शिक्षक आमच्या कोटो शाळेमध्ये पहिल्यापासून म्हणजे 11 शिक्षक होते, की माझे सगळ्यात आवडते शिक्षक म्हणजे आमचे तांबे गुरुजी, म्हणजे बलराम तांबे गुरुजी, पूर्वीचे हेडमास्टर जे आता मोहन तांबे त्यांचे वडील. कारण त्यांनी मला मुलासारखं जपलं. कारण त्यावेळी प्रकाश चव्हाणला माहिती असेल की कोटो शाळेमध्ये संध्याकाळचे तुझा क्लास घ्यायचे, आणि मी तेव्हा लहान असताना माझ्या वडिलांकडे मला न पाठवलं, ते आपल्या सोबत मला कायम ठेवायचे. माझी समजा मला चहा असेल, पाणी असेल, माझी झोपण्याची व्यवस्था ते स्वतः आपल्या बाजूला करायचे. आणि माझ्यावर त्यांचं फार प्रेम होतं. आमचे जे तांबे गुरुजी, बलराम तांबे गुरुजी होते, ते माझे सगळ्यात आवडते शिक्षक आणि माझे सगळ्यात गुरु, म्हणजे त्यांचे स्वसंस्कार माझ्या पाठीशी आहेत. राजकारणाची आवड तुम्हाला कधीपासून आहे? मी प्रथमतः तुम्हाला सांगितले, तुमचे संदिग्ध प्रश्न येतात की राजकारण आणि समाजकारण. मला समाजकारण आवडतं. राजकारणात मी जरी असलो कुठल्या तरी, राजकारणात काय आहे की कुठल्या तरी त्या राजकारणाच्या माध्यमातून गावातली कामं झाली पाहिजे, विकास कामं झाली पाहिजे, तुमच्यापर्यंत काहीतरी सुविधा पोहोचल्या पाहिजे, म्हणून मी राजकारण आहे. कारण लक्षात घ्या, आपल्याला कुठल्या तरी राजकारणाखाली याच्याखाली किंवा आपल्याला ते निवडावं लागतं. आणि मी जरी राजकारणात असलो तरी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 2000 सालापासून मी या प्रक्रियेमध्ये आहे. ते आज 2024 म्हणजे 24 वर्ष मी या राजकारण आणि समाजकारणात आहे. आणि 2000 सालापासून माझी सुरुवात आहे आणि तिथपासून मी आज काम करतोय. पण मी माझ्या डोक्यामध्ये जास्त राजकारण घालून ठेवत नाही कोणाच्या बाबतीत, आणि जो समोर येईल त्याचं प्रामाणिक काम करण्याची माझी पद्धत आहे. गावाचा प्रथम नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते? गावाचा प्रथम नागरिक म्हणून आता तू जो प्रश्न विचारला आहेस, मी सरपंच म्हणून जो झालो तो मला या गावामध्ये काही बदल घडवायचे असेल त्याचे साक्षीदार आमच्या डोंगरे वहिनी असतील. समजा पूर्वीची आमची जी ग्रामपंचायत होती, पूर्वीची जी इथली परिस्थिती होती की मी 2012ला जेव्हा सरपंच झालो त्या सरपंचाची त्यावेळेची खुर्ची कशी होती, त्यांची त्यावेळेची केबिन कशी होती, गावात पाण्याची योजनेची अवस्था काय होती, हे सगळं मला, मी सरपंच गावचा का झालो की मला काय इथून काही मला घर चालवण्यासाठी झालो की या सगळ्या गोष्टी करायच्या, मला माहित होतं की आपण सरपंच झाल्यानंतर एक वेगळं स्थान या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे. आणि तुम्ही आता जे बसला सभागृह किंवा ही जी इमारत आहे ती मला सार्थ मी नाही, माझ्या गावच्या ग्रामस्थांच्या, माझ्या त्यावेळेचे सगळे ग्रामपंचायतचे सहकारी होते त्यांच्या माध्यमातून आपण हे सगळं उभं केलेलं आहे. आणि तुम्ही जे हे सगळे इथले फोटोग्राफ बघित असाल तर माझा तांबे गुरुजी आणि सावंत मॅडमांना विनंती आहे की त्या फोटो मागचं रहस्य जे आहे ते तुम्ही मुलांना समजून सांगितलं पाहिजे. मला सांगा, हे कोण आहेत, यांचा कधी परिचय तुमचा आला का, कधी तुमच्या पुस्तकात तुमचं काय आलं का? कारण तुम्ही लहान विद्यार्थी आहात त्यामुळे तुम्हाला ते समजणार नाही. तेव्हा प्रत्येक फोटोच्या समोर तांबे गुरुजी या मुलांना घेऊन जायचं आहे आणि या कुठल्या क्षेत्रातले हे व्यक्ती आहेत आणि यांचं कार्य काय आहे हे थोडक्यात या विद्यार्थ्यांना तुम्ही समजून सांगायचं आहे की हे फोटो या ठिकाणी काय आहेत,
की विज्ञान क्षेत्रातील आपले APJ अब्दुल कलाम आहेत, यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये काम केलंय. तिकडे बघा सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकर काय करत होता मला सांगा? क्रिकेट खेळायचा. हा, म्हणजे तो भारतातला सगळ्यात नावाचा क्रिकेटर. त्याच्या बाजूला कोण आहेत बघा? हा, पु ल देशपांडे म्हणजे तुला काय माहिती आहे का? हा, कोण होते ते? चांगले लेखक होते. हा, हे कोण आहे? यशवंतराव चव्हाण. म्हणजे पंचायत राज, म्हणजे ग्रामपंचायत जो कारभार चालतो किंवा ग्रामपंचायत ही अस्तित्वात आली त्याचं जे प्रणेते आहे ते यशवंतराव चव्हाण आहेत. ते कोण आहेत? गोकुळी बघा. आप्पासाहेब पटवर्धन आहेत. आप्पासाहेब पटवर्धन तुम्ही ऐकलात का कधी? ऐकलात का? नाही ना. म्हणून आता हे सगळे फोटो आहेत ते तांबे गुरुजी तुम्हाला त्या फोटोच्या समोर नेतील आणि त्यांची सगळी जी यशोगाथा आहे ते तुम्हाला या ठिकाणी कथन करतील. आणि मी जो सरपंच झालोय तो माझा पूर्ण हेतू की माझ्या गावामध्ये सुबत्ता यावी आणि सगळ्या प्रकारची दर्जेदार शाळा असतील, बाकीच्या भौतिक गोष्टी असतील, या लोकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी माझा आग्रह आहे आणि त्याच्यासाठीच मी आहे. माझी श्रद्धा जी आहे ती माणसाच्या कर्तृत्वावर श्रद्धा असते. कारण कुठल्याही देवाला नवस करून आणि कुठल्याही देवाच्या पाया पडून, देव मानणारा आहे, बरोबर आहे जगात, असं काय नाही. आता गणपती उत्सव आपण सगळ्यांनी साजरा केला, माझी गणपतीवर श्रद्धा आहे, पण माझी मुळात जी श्रद्धा आहे ती कर्तृत्वावर श्रद्धा आहे. आपलं स्वकर्तृत्व चांगलं पाहिजे म्हणजे सगळं चांगलं मिळेल. तुम्ही चांगली मेहनत केली पाहिजे म्हणजे चांगले विद्यार्थी करा. खूप चांगला अभ्यास केला तर तुम्ही चांगले परीक्षेत चांगले गुणवंत, चांगले टक्केवारी मिळवाल. म्हणून आपल्या मेहनतीवर आणि आपल्या कामावर आपला विश्वास आणि श्रद्धा पाहिजे. देवावर श्रद्धा पाहिजे नाही म्हणत नाही मी, पण आपल्या कर्तृत्व आणि मेहनतीवर श्रद्धा जास्त पाहिजे, या मताचा मी आहे. गावातील विकास करताना लक्षात घ्या, प्रत्येक वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या माणसांची वेगवेगळी भूमिका असते. पण मी मात्र विकास करताना माझा तसा कोणता त्रास नाही, कारण सगळ्या लोकांना माझ्या याने सामावून घेऊन सगळ्यांचं एकमत करून घेऊन आपण काम करतो. अडचणी बऱ्या येतात, शासनाच्या अडचणी येतात, नियम त्या ठिकाणी आडवे येतात. त्या नियमांना बगल देऊन असेल, त्या नियम थोडेसे बाजूला सारून असेल, गावच्या हिताच्या दृष्टीकोनातून चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न असतो. प्रत्येक गोष्टी अडचणी येतात, पण त्या अडचणीवर मात करण्याची आपली तयारी असते. आणि आपल्या लोकांच्या, माझ्या ग्रामपंचायतचे सगळे उपसरपंच असतील, सगळे ग्रामपंचायती बॉडीतील सगळे सदस्य असतील, यांच्या माध्यमातून आपण ते सोडवतो आणि लोकांच्या सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्य. गावात लक्षात घ्या, कामं या ग्रामपंचायती मार्फत म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने असेल, शैक्षणिक दृष्टीने असेल, रस्ते असतील, पायवाटा असतील, पाणी पुरवठा असेल, बरीचशी कामं म्हणजे जी सगळी जी कामं जी गावात जी असतात ती सगळी प्रथमतः पहिला ग्रामपंचायत हे पहिलं मूळ हे आहे. आणि इथून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आमदारांचा फंड असेल, खासदारांचा फंड असेल, हे सगळं मिळण्यासाठी इथून आपले प्रस्ताव असतील. आणि जी सगळीच म्हणजे जी कामं जी असतात, रस्त्यांची असेल, साफसफाई असेल, शाळांची असेल, दुरुस्ती असेल, ती सगळी कामं आपल्या ग्रामपंचायत मार्फत केली जातात. तुम्हाला जो शाळेत जो टीव्ही दिलाय तो 15व्या वित्त आयोग योजनेतून दिला. शैक्षणिक याच्यासाठी आपण त्याची तरतूद केली होती आणि त्या 15व्या वित्त आयोगातून तुम्हाला जो टीव्ही आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. हा, ग्रामपंचायत स्तर. राजकारणात आलो नसतो तर उत्तम शेतकरी व्हायला आवडलं असतं मला. आणि मी उत्तम शेतकरी आहे मुळात, कारण माझे वडील शिक्षण विस्तार अधिकारी होते. शिक्षण विस्तार अधिकारी वडील असताना मला प्रश्न दिला, तू काय करणार? की त्यांना वाटत होतं की मी शिकलेलो होतो, टेक्निकलचा सुद्धा विद्यार्थी आहे. त्यांना वाटत होतं की मी नोकरी पत्करून क्लास 1 क्लास 2 अधिकारी व्हावं. पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी नोकरी करणार नाही. तर मला माझ्यासोबत 2 दिवस बोलत पण नव्हते की मी त्या, कारण त्यावेळेची त्यांची अपेक्षा बरोबर होती, कारण मी एका शैक्षणिक क्षेत्रातल्या वर्गात नोकरी त्याने पत्करली पाहिजे, पण ती नाही पत्करली. कारण माझा तो स्वभाव नव्हता. कारण माझा स्वभाव आहे की दुसऱ्याने काही सांगितलेलं मला की ही फाईल इकडे ने, हे पाव तिकडे कर, असं मला थोडंसं माझ्या मनाला खटकणार होतं. माझ्या आकडेने माझ्या हाताखाली किंवा माझ्या ठिकाणी 4-5 कुटुंब काम करतील एवढी मला शाश्वती होती. म्हणून मी उत्तम शेतकरी झालो आणि चांगला बागायतदार सुद्धा या ठिकाणी झालो. आणि वडिलांचं सुद्धा समाधान केलं. या क्षेत्रात जरी असलो तरी काही कमी नाही, म्हणजे मी त्या क्षेत्रात सुद्धा प्रामाणिक काम केलंय. म्हणजे अगदी तुमचं पशुपालन असेल,
जी समजा तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जे पश्चिम महाराष्ट्रात जी जर्सी गाय किंवा जी पाळली जायची पहिली कोकणामध्ये, जे वासरू असतं तुम्हाला महिन्याला सांगतं, वासरू साधारण आपल्याला जन्म आल्यानंतर त्याची गाय बनायला ती दूध देण्याला किती वर्ष लागतात साधारण, एखादे सांगा साधारण किती वर्ष लागतील? एखादं वासरू जन्माला आलं त्याचं वय 7, 8, 9, 10 महिने, वर्ष, 2-3 वर्षांनी, किती वर्षांनी ती गाय बनेल? हा, माझ्याकडे वहिनी 9.5 महिन्यात मी वासरू घडून घेतलंय. किती? त्याचं वय 9.5 महिने आणि 9.5, आणि तुम्हाला माहिती आहे तिला पूर्ण तिचा प्रेग्नन्सी कालावधी 9 महिने, 9 म्हणजे आपल्यासारखा, म्हणजे 18.5 ते 19 महिन्यात ती व्याली आणि 10 लिटर दूध द्यायची. हे पश्चिम महाराष्ट्रातलं उदाहरण असायचं, ते पहिलं मी कोकणात केलं. आणि कडेचा जो दवाखाना आहे गुरांचा, त्या ठिकाणी लॅमिनेशन करून असा माझा फोटो त्या गाईचा फोटो लावला होता आणि चौकशी लागली की हे बाबा कसं घडलं. तरी या लेवलने सुद्धा मी काम केलेलं आहे, ते करू नका. मला जे काय सांगितलं हे आपल्याला होत नाही, हे झाड आपल्याला होत नाही, ते मी करायला जातो, ते सक्सेस करतो. आज माझ्याकडे मोसंबीची सुद्धा झाडं धरली, फळ सगळ्या प्रकारचे आपल्याकडे, जायफळ असेल, लिंबू असेल, पेरू, चिकू, जी काय सगळी जी कुठे आपले लोक म्हणायचे काय आपल्याकडे काय होत नाही ते आपण करायला गेलो. कारण सगळ्यांना माहिती असेल, प्रकाशाला माहिती असेल, आपल्या भागामध्ये त्या भागामध्ये आतेरकरांच्या घराकडे एक नारळाचं झाड होतं, बघायला झाडाचं, म्हणजे याला माहिती आहे. म्हणजे नारळाची झाडं सुद्धा आपल्याला त्यावेळी बघायला, त्यावेळी मी डेअरिंग करून 300-350 झाडं लावून आज चांगला उत्कृष्ट बागायचं झालो, तर त्याच्यातून झालो. आणि मी जे ठरवलं ते केलं. कारण क्षेत्र निवडताना आपण एकच निवडलं पाहिजे बाळा, की मला काय करायचं आहे. मी आज बाबा अमुक मला करायचंय, मला बाबा इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला आधी होतं, एक क्षेत्र निवडलं तेच करायचं आहे, त्याच्याशीच प्रामाणिक करायचं. आज हे करून बघलं, आज कोंबड्या पाळून बघल्या, उद्या कोंबड्या मेल्या, बकऱ्या पाळून बघल्या, बकऱ्या नाही, मग काय, असं चालत नाही. त्या क्षेत्राशी प्रामाणिक अभ्यास करून आपण व्यवसाय सुद्धा आपला केला पाहिजे. त्यामुळे मला इथे नवीन आलो तरी उत्तम शेतकरी आवडलं असतं आणि मी उत्तम शेतकरी आहे. इथली माझ्या कारकिर्दी माझ्या शेताकडे मी जाणार आणि तिकडे माझा जास्त लक्ष असतो. आता माझ्या पहिल्यापासूनच्या बोलण्यातून तुम्हाला बरेचसे संदेश देतच गेलोय. तरी पण आताच्या काळामध्ये लक्षात घ्या, हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही पास होण्याला महत्व नाही. आता मला सांगा, प्रत्येक आई वडील तुम्ही पास झालात की विचारतो, काय विचारतात सांगा. एखादा रिझल्ट लागला, समजा 10वीचा रिझल्ट लागला असेल, तुमचा मोठा भाऊ कोणतरी बहीण 10वी किंवा 12वी पास झाली, काय प्रश्न विचारला जातो तिला, मला सांगा. तू पास झाली काय विचारला जातो की काय विचारला जातो, मला सांगा. किती पर्सेंटेज मिळाले, किती मार्क्स मिळाले, बरोबर ना. आमच्या काळात काय होतं, दप्तर येऊन शाळेत गेला म्हणजे आई वडिलांचं समाधान, एकदा शाळेत गेलो म्हणजे विषय संपला. आजचे पालक जागरूक आहेत, स्पर्धेचं युग आहे. तुम्ही सुद्धा त्या पर्सेंटेजकडे म्हणजे पाहिलं पाहिजे. 90, 95, 96, मला सांगा 96-97% मार्क्स वाला सुद्धा हवं ते कॉलेज ऍडमिशनसाठी मिळत नाही. त्यामुळे किती फास्ट आणि मुलं किती टॅलेंट आहे लक्षात घ्या. आणि त्या टॅलेंट पर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे, त्याच्यासाठी अपार मेहनत केली पाहिजे. मोबाईलमध्ये जास्त अडकून नका. मोबाईल जो आहे त्याचा विनियोग लक्षात घ्या. मोबाईलचा विनियोग, जो मोबाईल चांगला आहे त्या मोबाईलमध्ये जे शैक्षणिक जे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकून घेतल्या पाहिजे. नको ते त्याचे जे गेम असतील, इतर गोष्टी त्या तुम्ही पाहायच्या नाही. आई वडिलांकडे तो आग्रह करायचा नाही. आणि आपण ध्येय लक्षात घ्या, आपण चांगल्या लोकांकडे पाहायचं की मला असं म्हणायचं आहे, मला अमुक बघायचं आहे, मला ही नोकरी मिळवायची आहे. ती नोकरी कशी मिळणार आहे? अभ्यास न करता मिळेल का, मला सांगा. तुम्ही चांगले कपडे घातले, चांगले पायात बूट घातले म्हणून तुमची नेमणूक होईल का? तुमचं जे हातातलं सर्टिफिकेट कागद आहे त्याचा व्हॅल्यू किती आहे, ते कोणत्या तऱ्हेचं आहे, त्याचे पर्सेंटेजचं प्रमाण काय, याच्याकडे बघून तुम्हाला नोकरी मिळणार आहे. तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही किती देखणे आहेत हे बघून तुम्हाला नोकरी पुढच्या काळात मिळणार नाही, की ते तुम्हाला उपयोगी आहे. तर तुम्ही शैक्षणिक दर्जा तुमचा काय आहे तो तुम्ही उंचावला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही या बालमित्रांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुम्ही ते करावं अशी मी तुम्हाला माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही कराल अशी माझी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. आणि सगळ्या मुलांनी चांगला अभ्यास करून चांगले पास व्हा आणि मोठे बनण्याचे विचार हे करा, तुम्ही ध्येय बाळगा. आणि सर हे सांगितलेले जे फोटो आहेत ते सगळ्या मुलांना फोटो दाखवा आणि त्यांच्याविषयी प्राथमिक माहिती आम्हाला द्या, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की हे फोटो या सभागृहात का लावलेले आहेत. इथली सभा असेल तिथली प्रगल्भपणे या चांगल्या विचारातून इथले लोक यावेत आणि गावच्या विकासात त्यांनी सहभाग व्हावा, हाच माझा मुळात त्या ठिकाणी हेतू आहे. माझी राजकीय सुरुवात सांगितल्यापर्यंत 2000 सालात झाली. सरकारी योजनांबद्दल तुम्हाला काय वाटते? सरकारी योजना आहेत, काय वाटण्यापेक्षा काही योजना ज्या आहेत ते ऑल महाराष्ट्रात मध्ये जे सरकारी योजना चांगल्या असतात त्या फक्त आपण सक्षमपणे त्या राबवल्या पाहिजेत आणि लोकांपर्यंत त्या आपण पोहोचवल्या पाहिजे.
ऐका मी काय म्हणतोय, आमची 2000 आपली 19ला सभा झाली ग्रामसभा, त्याच्या पूर्वीची तारीख आहे घेऊन 19ला झाली कालच्या ग्रामसभा. हां त्याच्या अगोदरची काय तर मान्यता घेऊन येईल कसं होईल त्याच्यात घालता येईल ना. मग 8ला संपली 19ला झाली मग अशी मान्यता देता येईल होय ना. 18ची तारखेची आहे ना 18ची असं 18 करून देऊ शकतो या आमची 19 कसं होतं आपण घेऊन बोला. तुम्हाला शिक्षणाबद्दल काय वाटते? मला म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला शिक्षणाबद्दल, शिक्षण हे सगळ्यात तुमचं म्हणजे अस्त्र आहे. शिक्षण जर तुमच्याकडे चांगलं असेल तरच तुम्ही कुठल्याही गोष्टीपर्यंत पोहोचू शकता. जर शिक्षणच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीत तुम्ही पारंगत म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीत तुम्ही त्या ठिकाणी उभं राहू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तिकडे तुम्ही जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि इतर जे ऍक्टिव्ह आहेत त्या शिक्षणाच्या नंतर इतर ऍक्टिव्ह त्याच्यासोबत. विद्यार्थ्यांना कोणता संदेश द्याल? रिपीट होतं गावच्या विकास संदर्भात तुम्ही कोणकोणती स्वप्ने पाहिली? हॅलो, या गावच्या विकास संदर्भात मी पहिल्यांदा ही ग्राम जी इमारत आहे हे पहिलं स्वप्न पाहिलं. कारण हा असाइनमेंट आपला पहिला आहे. कारण आपल्या सगळ्यांची घरं आहेत पण हे सगळ्यांचं घर आपलं पहिलं आहे. इथून आपली सुरुवात, इथली पायरी, इथलं बिल्डिंग बघितल्यानंतर या गावचा जी काय स्थिती आहे ती इथे आल्यानंतर लक्षात येते. बरेचसे लोक काल मला वाटतं ही ग्रामपंचायत बघण्यासाठी जिल्ह्यातून बरेचसे सरपंच असतील, अधिकारी असतील या ठिकाणी आले आणि हे सगळं केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तुमचा सरपंच म्हणून मी दिल्लीमध्ये केलेलं आहे. माझी निवड त्यावेळी झाली होती. एकमेव सरपंच या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दिल्लीपर्यंत तुमचे बाजू किंवा जिल्ह्याची बाजू मांडण्यासाठी संधी जी पहिली मिळाली ती आनंद ठाकूर तुमचे सरपंच मला मिळाली. कारण हा सगळा कारभार पाहता ज्या केंद्राच्या कमिटी असतील, प्रशासकीय कमिटी असतील त्यांना समर्पक उत्तर देणं किंवा काय करणं त्यासाठी सीईओ असतील, कलेक्टर असतील हे माझ्यापर्यंत पाठवतात की ठाकूर जे सरपंच आहेत ते त्यांच्यामध्ये मी अभ्यासू आहे आणि त्यामुळे माझ्याकडे जास्तीत जास्त त्या कमिट्या येतात आणि त्यांना मी समर्पक उत्तर देतो आणि तुमच्या या सरपंचांनी तिथपर्यंतची जी आहे ते प्रतिनिधित्व मी या ठिकाणी केलेलं आहे. मॅडम आता रिपीट करू ती सुद्धा आपण 15 वित्त आयोगातून केलेली आहे. गावचा सरपंच झाल्यावर काय वाटले? रिपीट नको काय. तुमचा शिक्षक कुठे झाला? माझं शिक्षण पहिल्यांदा तुम्ही शाळेत शिकला त्या शाळेत झालं. त्याच्यानंतर विद्यामंदिर कणकवली झालं. त्याच्यानंतर सावंतवाडी झालं. अरे मी सांगितलं ना नोकरी करणं मला आवडत नाही, दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं. हॅलो, आमची जी ग्रामपंचायतची बॉडी आहे त्याची सभा दर महिन्याला होते आणि ज्या ग्रामसभा आहेत त्या महत्वाच्या ग्रामसभा आपल्या म्हणजे 4 महत्वाच्या ग्रामसभा आहेत आणि विशेष सभा सुद्धा आपल्याला बोलवते. त्यामुळे त्याच्या एक 2-3 म्हणजे 7-8 सभा आपल्या होतात म्हणजे एकूण जनरल सभा. गावाबद्दल तुम्हाला काय वाटते? गावाचं सहकार्य कसं मिळवतात? हॅलो, माझा जो स्वभाव आहे तो प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याचा असल्यामुळे किंवा प्रत्येकाची मी विचारपूस करून त्याची मानसिकता ओळखून काम करतो. लक्षात घ्या, एक हत्ती असतो, लक्षात घ्या. हत्तीची ताकद किती असते लक्षात घ्या. पण त्या हत्तीला कोण सांभाळतो मला सांगा? तू इकडे चल, सोंड वरती कर, इकडे पाणी पी, त्याचं फूल घे, कोण सांगतो त्याला मला सांगा? कोण असतो? हत्तीला सूचना देणारा कोण असतो? त्याला काय म्हणतात? बोला.
अरे हत्ती एकटा असतो का? बाजारातून हत्ती फिरतो तो एकटा फिरतो का? मग त्याच्यासोबत कोण असतं? हा, त्या माणसाला काय म्हणतात? काय म्हणतात सांगा? हत्तीच्या पाठीवर कोणतरी बसलेला असतो ना, त्याच्या हातात एक काठी किंवा असं टोचन एक असतं, माहिती आहे ना? पुस्तकाच्या चित्रात तरी बघितलं असेल ना. मग त्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? त्याला काय म्हणतात सांगा? माहूत. तो माणूस केवढा असतो? त्याची ताकद किती असते? हत्तीची ताकद जास्त की माणसाची ताकद जास्त असते? मग तो हत्ती त्या माणसाचं ऐकतो ना. मग हे कौशल्य त्या माहुताकडे असतं आणि तो माहूत आपलं कौशल्य वापरून त्या हत्तीला आपल्या मनाप्रमाणे वळवत असतो. त्यामुळे माझ्याकडे ते कौशल्य आहे की सगळ्या लोकांना समोर सामावून घेऊन जाऊन त्यांचं एक बोलून घेण्याची ती माझी सवय आहे. त्यामुळे मला कुठलीही कशी अडचण येत नाही आणि लोकांचं सहकार्य मला भरभरून मिळतं. पालकांना काय विचारायचं विचारू ना. पाल्याने एवढं आज आमच्या विनंतीला मान देऊन माननीय सरपंच साहेब त्यांनी आमच्या मुलांना अगदी उत्कृष्टपणे त्यांना समजतील अशा भाषेत सोप्या भाषेत उत्तर दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. नियमित सहकार्य आणि हक्काचा माणूस, काही विचारायला भीती वाटत नाही, कराल का याल का, तर त्यांचेही मी आभार मानत नाही. तर आम्हाला त्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा करते. आमचे पालक प्रत्येक कोणताही कार्यक्रम असला तर त्यांच्याशिवाय मी पार पाडू शकत नाही, तर कायम मला त्या सपोर्ट करतात, तर त्यांचे स्वतःचे आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थी आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात, त्यांचे आभार मानते. आमचे तांबे सर आहेतच, त्यांचे आभार मानते. आपल्या गावचे प्रथम नागरिक आनंदा ठाकूर आमच्या गुरुजींचे पुत्र, म्हणजे गुरुजींचे मुलं. आम्ही मोठे आहोत आणि तो आमच्यापेक्षा लहान आहे. पण आता जिव्हाळा आहे ना, तो शाळेचा जिव्हाळा असून आहे आमच्या सगळ्या गावच्या बघितलं तर ती आमची अशी शाळा होती की आम्हाला घडवत होती ती शाळा. पण शिक्षक असे होते की आमचा विचार करायचा, स्वतःचा नाही. तांबे गुरुजींचं आणि आता सांगितलं ते दुपारी उपाशी असायचे आणि आम्हाला शिकवायचे, सगळं शिकवलं. आम्हाला गुरुजींनी, ह्यांचे वडील सुद्धा होते, सगळं शिकवलं. सगळं म्हणजे काय, आता यांनी सांगितलं ना मला आवडतं शेतीच्या याच्यात काम करायला, ते पण आम्हाला किती शिकवत होते. कबड्डी किंवा क्रिकेट किंवा काय, हे या दिवसात आम्ही खेळायचो. त्यात आमचे डोकर फुटलेले आहेत या दिवसात, कोणी माघारला घ्यायचो है ना. ही शाळा आमची आज मला दिसते. कारण काय माहिती का, त्या शाळेने काय शिकवलं माहिती का, विद्या विनयेन शोभते. ते आता आनंद करून आम्हाला ते आपल्याला तेच ऐकायला मिळालं. एवढा मोठा माणूस कसं बोलतो, कसं बोलायला पाहिजे, सगळ्या गावाच्या लोकांच्या मनात कसं स्थान निर्माण करायला पाहिजे हे त्याने केलेलं आहे. आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेलं. हा सार्थ अभिमान आम्हाला असायला पाहिजे, तसं तुम्हाला असायला पाहिजे. तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल त्यांनी मोठ्या झाल्यानंतर काय अपेक्षा काय असावी है ना, त्याच्यासाठी आता काय करायला पाहिजे है ना, विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, शिक्षकांनी काय करायला पाहिजे आणि पालकांनी काय करायला पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी जर एकत्र आल्या ना तर असा माणूस करू शकतो. लक्षात ठेवा है ना. स्वार्थ असावा पण तो धनाचा नसावा, आपल्या शिक्षणाचा असावा. शिक्षणामध्ये आपण पुढे जायला पाहिजे, हा स्वार्थ ठेवायला पाहिजे आपल्या आई वडिलांनी आपण, बरोबर आहे ना. त्याच्यासाठी एकच आहे, सोपं आहे, फक्त दररोज अभ्यास करणं, पाठांतर करणं आणि जे न येत असलेलं परत परत करून घेणं. एवढं आपण करता येत नाही. तुम्हाला भरपूर वेळ आहे आजकाल है ना. मग अशा या शाळेतून आम्ही आज आता इथे आमचा एक विद्यार्थी, आमच्या शाळेचा विद्यार्थी, आता आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे तो त्याच्यासाठी. तसं तुम्ही वागायला पाहिजे. आमच्या शाळेचं नाव सगळीकडे जातं ना. आमच्या शाळेच्या नावाबरोबर ठाकूर गुरुजींचं नाव येतं, तांबे गुरुजींचं नाव येतं, सावंत गुरुजींचं नाव येतं, दळवी गुरुजींचं नाव, सगळे असे किती आहेत. अजूनही आम्ही भेटतो. तशी आस्था, तसं प्रेम
आपल्या मनात निर्माण व्हायला पाहिजे त्या भूमीबद्दल. आज या कार्यक्रम एवढा छान झाला ना की मला कल्पना नव्हती की असं विद्यार्थी सुद्धा बिनधास्त विचारतील आणि असे प्रश्न विचारतील, है ना. खरं म्हणजे ना यांना सुद्धा मी कल्पना दिली नव्हती काय प्रश्न आहेत ते, समजलं ना. पण मुद्दाम दिली नव्हती. माझा विद्यार्थी बंधू कसा उत्तर देतोय मला बघायचं. पण छान, सगळं छान. आम्हाला असं कधी कोणी नेलं नाही. आम्हाला ग्रामपंचायत फक्त नाव माहिती होतं, नाव लिहायला यायचं, पण आम्ही ग्रामपंचायत कधी आलो नाही, कोणी दाखवलं नाही. आज तुम्हाला या त्याने बांधलेल्या या आर्किटेक्ट करून घेऊन बांधलेल्या ह्याच्या हॉलमध्ये आपण कोटेश्वर शाळेचे विद्यार्थी बसतोय आणि बिनधास्त बोलतोय, है ना, है ना. हे महत्वाचं आहे. हे त्याने आम्हाला मी फक्त फोन केला जाईल मॅडमचा फोन आल्यानंतर, हां ठीक आहे कधी येतो, हां फक्त शनिवारी नको येऊ, कारण शनिवारचं कुठे कधी या. आपल्याला अशी संधी आपला विद्यार्थी माझे विद्यार्थी असल्यामुळे मिळालेली आणि या संध्या तुम्ही प्राप्त करायचे त्याच्या पुढे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी इंटरव्ह्यूचा काहीतरी उद्देश असतो, तो माहिती आहे का तुम्हाला. तुम्ही इंटरव्ह्यू का घेतला हे माहिती असायला पाहिजे ना. काय उद्देश असतो की एवढा मोठा माणूस झाल्यानंतर आपल्याला सुद्धा तसं वागायचं आहे, तसं जायचं आहे, तसं जगायचं आहे, लोकांना प्रेम द्यायचं आहे, लोकांचं त्या मनातलं समाधान करायचं आहे, अडीअडचणी सोडवायचं आहे. आपला हा हे सरपंच ना सगळ्या विषयामध्ये पुढे असतं का. सगळ्या म्हणजे कसं सामाजिक कार्य असू दे, है ना, सांस्कृतिक कार्य असू दे, खेळाचं कार्य असू दे, कुठेही किंवा एखादा प्रसंग आला. मागे हे झालेलं बघा, वादळ झालेलं बघा, चक्रीवादळ झालं, अनेक घरांचे नुकसान झालं. हा माणूस त्या वेळेत फिरत असताना मी बघितलेलं आहे. त्यावेळी पावसात मी त्याचा इंटरव्ह्यू ऐकलेला आहे तिथं, मी सुद्धा होतो तिथे. असा माणूस कुठे दिसणार नाही, भेटणार नाही. तर घरची कामं करून सगळं करणारा माणूस, शेतकरी असलेला माणूस, कॉम्प्युटरचं ज्ञान ठेवून सगळ्या जगाला सांगणारा माणूस, असा आपल्या सगळ्यांना म्हणजे प्रत्येक म्हणजे पक्ष कुठचाही असो, हा सगळ्या पक्षांचा एक सर्वपक्षी म्हणतात ना तसा हा माणूस आहे आणि सगळ्यांची कामं करतो. आणि त्याला कधीही काही विचारा, तो आपल्या चेहऱ्यावरचं हसू कधीच ढाळून देत नाही. हे शिक्षण आपल्या मराठी शाळेचं आहे. ते शिक्षण आम्ही अनुभवतो, तुम्ही अनुभवला आणि तुम्ही शिकता. ह्या कार्यक्रमासाठी मला बोलवल्याबद्दल खूप 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 मॅडमचे आभार आणि आपल्या या सरपंचांचे खूप खूप आभार. आणि असा एखादा कार्यक्रम अभिनव कार्यक्रम असेल तरी सहकार्य करायला